नमस्कार मित्रांनो, इझी लॅडर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते जूनपर्यंतच्या महिन्याच्या नावाचं स्पेलिंग कसं पाठ करायचं पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै ते डिसेंबर महिन्याच्या नावाचं स्पेलिंग कसं पाठ करायचं पाहणार आहोत. मंथ्स महिने, जुलै टू डिसेंबर. पहिला आहे जुलै, JULY. याचे आपण दोन गट तयार केले. JUचा एक गट, LYचा दुसरा गट. पहिला गट JU, 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 JU. दुसरा गट LY, 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 LY. दोन्ही गट वाचू आपण JULY, 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 JULY. दोन्ही गट एकत्र केले. JULY, 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 JULY. दुसरा आहे ऑगस्ट. याचे आपण तीन गट तयार केले. AUचा एक गट, GUचा दुसरा गट, STचा तिसरा गट. पहिला गट आहे AU, 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 AU. दुसरा गट आहे GU, 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 GU. तिसरा गट आहे ST, 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 ST. तिन्ही गट वाचू AU, GU, ST, AU, GU, ST, AU, GU, ST, AU, GU, ST, AU, GU, ST. तिन्ही गट एकत्र लिहिले. वाचू AU, GU, ST, 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 AU, GU, ST. पुढचा आहे सप्टेंबर. याचे आपण तीन गट तयार केले. SEPचा एक गट, TEMचा दुसरा गट आणि BERचा तिसरा गट. पहिला गट SEP, 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 TEM, 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 TEM. तिसरा गट BER, 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 BER. तिन्ही गट आपण एकत्र केलेत. तिन्ही गट वाचू SEP, TEM, BER, 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 SEP, TEM, BER. पुढचा आहे ऑक्टोबर. याचे आपण तीन गट तयार केले. OCचा एक गट, TOचा दुसरा गट, BERचा तिसरा गट. पहिला गट आहे OC, 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 OC. दुसरा गट आहे TO, 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 TO. तिसरा गट आहे BER, 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 BER. तिन्ही गट वाचू OC, TO, BER, OC, TO, BER, OC, TO, BER, OC, TO, BER. तिन्ही गट एकत्र लिहिले. वाचू OC, TO, BER, 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 OC, TO, BER. पुढचा आहे नोव्हेंबर. याचे आपण तीन गट तयार केले. पहिला गट आहे NO, दुसरा गट आहे VEM, तिसरा गट आहे BER. पहिला गट NO, 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 NO. दुसरा गट आहे VEM, 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 VEM. तिसरा गट आहे BER, 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 BER. तिन्ही गट वाचू आपण NO, VEM, BER,
NOVEMBER, 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 NOVEMBER. तिन्ही गट एकत्र केलेत. NOVEMBER, 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 NOVEMBER. शेवटचा डिसेंबर. याचे आपण 3 गट तयार केलेत. पहिला गट आहे DE, दुसरा गट आहे DCEM, तिसरा गट आहे BER. DE पहिला गट DE, 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 DE. दुसरा गट आहे CEM, 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 CEM. तिसरा गट आहे BER, 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 BER. तिन्ही गट वाचू आपण. DE, CEM, BER, DE, CEM, BER, DE, CEM, BER, DE, CEM, BER, DE, CEM, BER. तिन्ही गट एकत्र केलेत. वाचू. DE, CEM, BER, 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 DE, CEM, BER. अशा प्रकारे गट करून आपण स्पेलिंग पाठांतर करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या वहीमध्ये, नोटबुकमध्ये अशा प्रकारे लिहायचंय. इथून इथपर्यंत असं लिहायचंय, इथून इथपर्यंत असं वाचायचं. असे गट करून लिहायचं, गट करून वाचायचंय. अशा प्रकारे जर आपण सराव केला तर इंग्रजी पाठांतराची जी आपली समस्या आहे ती मिटणार आहे आणि इंग्रजी स्पेलिंग पाठ होणार आहे. ते आपण विसरणार नाही. गट वाईज पाठ केल्यामुळे आपण ते विसरणार नाहीये आणि इंग्रजीबद्दल आपल्याला आपली गोडी वाढणार आहे. ह्याच्यामध्ये आपले 2 फायदे होणार आहेत. एक तर आपलं लिखाण सुधारणार आहे आणि इंग्रजीची गोडी वाढणार आहे आणि आपला आत्मविश्वास वाढणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.